दीपाली सर्वांचं स्वागत करते माय प्रेग्नावर्ल्ड या आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण प्रेग्नन्सी रिलेटेड सर्व व्हिडिओज पाहत असतो, ते सुद्धा अगदी सविस्तररित्या। आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक आहे गर्भावस्थेच्या दरम्यान, प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईने पेरू खाणं हे कितपत सेफ आहे आणि जर सेफ असेल तर किती प्रमाणामध्ये खायचं आहे, कशा पद्धतीने खायचं आहे, याचे काय फायदे आणि काय नुकसान होऊ शकतात। जर तुम्ही सुद्धा प्रेग्नंट असाल आणि पेरू खाण्याची इच्छा होत असेल तर आजचा हा आपला व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करा। चॅनलला नवीन असाल, आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि शेजारी असणारे जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचा अपडेट तुम्हाला मिळत राहील। वळूया आपल्या आजच्या टॉपिककडे। माझे नेहमी हे सजेशन असतं की थ्रू आउट प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भवतीने तिच्या आहारामध्ये जे काही रिजनल, सीजनल आणि इझिली अवेलेबल असणारे पदार्थ आहेत यांचा समावेश हा जरूर करायचा आहे। पेरू सुद्धा आता सध्या थंडी असल्या कारणामुळे भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये आलेले आहेत आणि अशा दरम्यान हा पेरू तुमच्या आहारामध्ये असणं हे खूप जास्त महत्त्वाचं सुद्धा आहे। पेरू हे एक भरपूर न्यूट्रिशियस असं फळ आहे, ज्यामध्ये खूप सारे विटामिन्स आहेत, खूप सारे मिनरल्स आहेत, यामध्ये भरपूर असे अँटीऑक्सिडंट्स आहेत आणि म्हणूनच प्रेग्नन्सीच्या दरम्यान पेरू खाणं हे अतिशय सेफ आहे। फक्त हे खात असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणं हे गरजेचं आहे, जे आपण पुढे व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। ते जाणून घेण्या अगोदर आपण हे पाहूया की पेरू खाण्याचे नक्की कोणकोणते फायदे गर्भवतीला होऊ शकतात। याबद्दल जसं मी सांगितलं की पेरूमध्ये भरपूर असे विटामिन्स आहेत। पेरूमध्ये विटामिन ए आहे, ई आहे, विटामिन B12 आहे, B9 आहे आणि हे सगळे जे विटामिन्स आहेत, हे सगळे विटामिन तुमच्या गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळासाठी खूप जास्त महत्त्वाचे आहेत। बाळाचा हार्ट असू द्या, बाळाच्या ब्रेन डेव्हलपमेंट असू दे, मसल डेव्हलपमेंट असू दे किंवा बाळाची ओव्हरऑल डेव्हलपमेंट प्रॉपर होण्यासाठी या सगळ्या विटामिनचा खूप जास्त मोठा रोल असतो। पेरूमध्ये भरपूर असं फॉलिक ऍसिड सुद्धा आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेग्नन्सीच्या दरम्यान फॉलिक ऍसिड हा खूप महत्त्वाचा घटक आहे, ज्यामुळे होणाऱ्या बाळाला जे काही न्यूरल डिसीजेस आहेत, डिफेक्ट्स आहेत, त्यापासून प्रोटेक्शन मिळतं आणि म्हणूनच गर्भवती जर थ्रू आउट प्रेग्नन्सीमध्ये तिच्या आहारामध्ये पेरूचा समावेश करत असेल तर भविष्यामध्ये बाळाला होणारे जे काही मेंदूचे आजार आहेत किंवा जे न्यूरल डिफेक्ट आहेत तर त्यापासून नक्कीच ती जी रिस्क आहे ही कमी व्हायला मदत होते। पेरूमध्ये भरपूर असं विटामिन सी आहे, ज्या कारणामुळे आईची इम्युनिटी सुद्धा बूस्ट व्हायला मदत होते। जे काही वेगवेगळे व्हायरसेस आहेत किंवा इन्फेक्शन्स आहेत तर त्यापासून प्रोटेक्शन मिळायला मदत होते। यामध्ये भरपूर कॅल्शियम असल्या कारणामुळे प्रेग्नन्सीच्या दरम्यान गर्भाला तर भरपूर कॅल्शियम मिळतं, ज्यामुळे त्याची वाढ आणि वजन सुद्धा छान राहतं, पण त्या व्यतिरिक्त आईचे सुद्धा जे काही हाडांचं आरोग्य आहे हे उत्तम राहायला मदत होते। बऱ्याचदा आपण पाहतो की प्रेग्नन्सीच्या दरम्यान आईची जी त्वचा आहे ही काळवंडते किंवा हेअर फॉल खूप जास्त व्हायला लागतं, केस गळायला लागतं। तर जर तुम्ही रेग्युलरली पेरूचं सेवन करत असाल तर हा हेअर फॉल आहे किंवा स्किन मधले होणारे हे जे काही चेंजेस आहेत हे अगदी कमी प्रमाणामध्ये तुम्हाला जाणवतात। या व्यतिरिक्त प्रेग्नन्सीमध्ये ऑलमोस्ट प्रत्येक स्त्रियांना मूड स्विंग होणं किंवा सकाळी मॉर्निंग सिकनेस म्हणजे मळमळणं, खूप जास्त हेवी वाटणं किंवा छातीमध्ये जळजळणं, खूप जास्त ऍसिडिटीचा त्रास होणं, यासारख्या सुद्धा गोष्टी होऊ शकतात। परंतु जर तुम्ही पेरू घेत असाल, दिवसभरामध्ये कधीही तुम्ही जर पेरू खात असाल तर हा जो मॉर्निंग सिकनेस आहे किंवा तुमची ऍसिडिक लेवल आहे ही प्रॉपर राहायला मदत होते। मळमळणं असेल, जळजळणं आहे, या गोष्टी कमी होतात, तुमचं डायजेशन इम्प्रूव्ह व्हायला मदत होते। पेरूमध्ये भरपूर असं फायबर आहे आणि नॉर्मली प्रेग्नन्सीमध्ये होणारं हे जे काही कॉन्स्टिपेशन आहे यावरती हा पेरू एक रामबाण उपाय ठरू शकतो। रेग्युलरली जर तुम्ही पेरू खात असाल तर तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये कॉन्स्टिपेशन अजिबात होणार नाही। या व्यतिरिक्त तुमचं डायजेशन छान इम्प्रूव्ह होऊन तुम्ही जे काही खाल्लेलं आहे हे व्यवस्थित तुमच्या अंगी लागेल आणि अर्थातच त्यामुळे गर्भाची वाढ सुद्धा उत्तम व्हायला मदत होईल। प्रेग्नन्सीच्या अगदी पहिल्या महिन्यापासून जर तुम्ही पेरू खात असाल तर अबॉर्शनचे चान्सेस सुद्धा कमी होतात। शिवाय पुढे जाऊन प्रीमॅच्युअर बर्थ होणं म्हणजेच 9 महिन्याच्या अगोदर डिलिव्हरी होणं, कमी वजनाचं बाळ जन्माला येणं, यासारख्या गोष्टी सुद्धा किंवा याचा धोका सुद्धा अतिशय कमी होतो। पेरूमध्ये अशा काही प्रॉपर्टीज आहेत की ज्यामुळे तुमचा ब्लड फ्लो हा नियंत्रित राहायला मदत होते। जे काही ब्लड प्रेशर आहे हे सुद्धा रेग्युलेट व्हायला मदत होते आणि ज्या कारणामुळे प्रेग्नन्सीमध्ये जर तुम्हाला बीपीचा त्रास जाणवत असेल तर तोही यामुळे कमी व्हायला मदत होते। या व्यतिरिक्त बऱ्याचदा आपण पाहतो की प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीजचा धोका हा जास्त असतो। बऱ्याचशा स्त्रियांना प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होते, म्हणजे शुगर लेवल ही वाढते। तर तुम्ही रेग्युलरली जर पेरू खात असाल तर तुमची शुगर किंवा साखरेची जी पातळी आहे ही नियंत्रित राहते, म्हणजे तुम्हाला प्रेग्नन्सीमध्ये डायबिटीज होण्याचा जी काही रिस्क आहे किंवा धोका आहे हा टाळता येऊ शकतो। आणि म्हणूनच हे बहुगुणी जो पेरू आहे हा तुम्हाला तुमच्या
प्रेग्नन्सीमध्ये जरूर खायचा आहे. फक्त काही गोष्टींची इथे काळजी घ्यायची आहे. बऱ्याचदा काय होतं की बऱ्याचशा स्त्रियांना पेरूमधल्या ज्या बिया आहेत या आवडत नाहीत, पण तुम्हाला अजिबात असं करायचं नाही. या बिया सहित जो पेरू आहे हा तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचा आहे. या व्यतिरिक्त डेली अगदी स्मॉल साईजचा, छोट्या साईजचा एक पेरू तुम्ही खाऊ शकता, पण बेटर आहे की आठवड्यातून तुम्ही 3 ते 4 वेळा हा पेरू खा, जेणेकरून तो खूप जास्तही होणार नाही, त्याचा काही त्रासही होणार नाही आणि त्याच्यातले जे गुणधर्म आहेत हे पुरेशा प्रमाणामध्ये तुम्हाला मिळायला मदत होईल. यामागचं कारण असं की पेरूमध्ये जसं मी आधी सांगितलं की भरपूर असे फायबर्स असतात आणि जेव्हा आपल्या आहारामध्ये भरपूर फायबर येतात तर त्यावेळी आपल्या पोटाचं आरोग्य हे बिघडू शकतं. शिवाय एकाच वेळी भरपूर पेरू खाणं सुद्धा तुम्हाला टाळायचं आहे. जर तुम्ही एका वेळी खूप जास्त प्रमाण करत असाल तर तुम्हाला लूज मोशन्स लागू शकतात किंवा जुलाब लागणं यासारख्या गोष्टी होऊ शकतात. अदरवाईज पेरू जर तुम्ही लिमिटेड अमाऊंटमध्ये खात असाल तर ते प्रेग्नन्सीसाठी एक वरदान आहे. व्यतिरिक्त प्रेग्नन्सीमध्ये पेरू खाण्यापूर्वी तुम्हाला किमान अर्धा तास तो मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून द्यायचा आहे. स्वच्छ असा धुवून पुसून त्यानंतरच खायचा आहे, किंवा तुम्ही विनेगर किंवा सोडा याने तो व्यवस्थित असा स्वच्छ करू शकता. कारण आजकाल मार्केटमध्ये जे फळं येतात तर त्यावरती भरपूर असे केमिकल्स असतात आणि हे केमिकल्स प्रेग्नन्सीमध्ये तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतात. त्यामुळे व्यवस्थित असं स्वच्छ करून पुसून त्यानंतरच हा पेरू तुम्हाला तुमच्या आहारामध्ये घ्यायचा आहे. खूप कच्चा किंवा खूप जास्त पिकलेला पेरू खायचा नाही. मीडियम जो पेरू आहे तर त्याचंच सेवन तुम्हाला तुमच्या आहारामध्ये जरूर करायचा आहे. या व्यतिरिक्त हा पेरू अगदी सकाळी किंवा अगदी रात्री खायचा नाही. दुपारच्या वेळेमध्ये किंवा तुमचं जेवण झाल्यानंतर अर्धा पाऊण तासाने तुम्ही या पेरूचं किंवा कोणत्याही फळाचं सेवन हे जरूर करू शकता. तर या काही गोष्टी आहेत ज्या पेरूच्या बाबतीमध्ये तुम्हाला प्रेग्नन्सीच्या दरम्यान लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सो आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि हेल्पफुल ठरला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय. सी यू सून विथ न्यू टॉपिक.